राजसाहेब ठाकरे आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यामध्ये वाद समोर येतोय। एकीकडे साहेब ठाकरे हा मुद्दा फक्त राजकीय चर्चेसाठीच उचलतात। राजसाहेब ठाकरे यांना आपली राजकीय पोळी भाजवायची असते। राजसाहेब ठाकरे यांना RSSची विचारप्रणाली आवडत नाही, त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटलाबद्दल असं बोललं। यावरती राज ठाकरे साहेबांवरती टीका केली जाते। परंतु राजसाहेब ठाकरे यांनी असं का बोललं, अखेर हा मुद्दा काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मुद्द्याची सुरुवात होते नागपूरमध्ये विश्वास नांगरे पाटील यांना जे आहे ते भाषणासाठी बोलवलं जातं। तो जो कार्यक्रम असतो तो RSSचा कार्यक्रम असतो। त्या RSSच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा नांगरे साहेब भाषणासाठी उभा टाकतात किंवा बोलतात, त्यावेळेस जे आहे ते नांगरे पाटलांच्या भाषणातून सरळपणे स्पष्ट दिसून येतं ते स्वतः राष्ट्रसंघाचे कार्यकर्ते असल्याचे म्हणतात। त्यामुळे राजसाहेब ठाकरेंना जो आहे तो राग येतो। राग का येतो हेही राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं। राजसाहेब ठाकरे म्हणतात, जर तुमच्या अंगावरती खाकी वर्दी आहे, तुम्ही कुठल्याही संघाला किंवा धर्माला तुम्ही एका बाजूने किंवा एका तराजूत तोलू शकत नाही। तुम्हाला सगळ्यांसोबत समान न्याय केला पाहिजे। तुम्ही जर पब्लिक सर्वंट असाल आणि तुम्ही जर संघाच्या कार्यक्रमात जात असाल आणि संघाच्या बाजूने आपली मतं मांडत असाल तर हा दोगलेपणा आहे। तुम्हाला ही गोष्ट शोभा देत नाही आहे। परंतु राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं ठीक आहे का? कारण राजसाहेब ठाकरे जे मुद्दा उचलत आहेत तो कुठलाही राजकीय मुद्दा नाही आहे, ही बाब खरीच समोर येते। दुसरीकडे RSS जे आहे ते हिंदू धर्माबद्दल जागृतीचं काम करतं। RSS जे आहे ते BJPला जे आहे ते सपोर्ट करतं, हेही स्पष्टपणे दिसून येतं। परंतु राजसाहेब ठाकरे यांच्यावरती ज्या पद्धतीने टीका करतायत त्या पद्धतीने राजसाहेब ठाकरे यांचा यामधून काहीही राजकीय हेतू दिसत नाही आहे। राजसाहेब ठाकरे यांचे जे विचार मांडलेत ते खरंच विचार ठीक आहेत। कारण राजसाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, तुम्हाला अशा पद्धतीचं कृत्य करणं शोभा देत नाही आहे। कारण तुमच्यासाठी सर्व धर्म सर्व जाती एक असल्या पाहिजेत आणि तुम्ही त्या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे। जर या ठिकाणी तुमचा जो पक्ष आहे सध्या तो सत्तेत आहे म्हणून तुम्ही भाषण केलं, परंतु जो पक्ष पडला आणि तुम्हाला डबल दुसऱ्या संघाच्या किंवा इतर गंगाच्या कार्यक्रमाला बोलवलं तर तेव्हा तुम्ही असंच भाषण देणार का, असे राजसाहेब ठाकरे बोललेत। मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।